हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। तर याला पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी बैलपोळा सुद्धा आलेला आहे। तर या दिवशी जर आपण काही उपाय केले, सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात आणि संपूर्ण श्रावण महिनाभर प्रत्येक महिला आणि पुरुषांनी ज्या काही सेवा केल्याच आहेत किंवा कोणी शिवलीलामृत पारायण केलं असेल किंवा कोणी शिवलीलामृतातील 11वा अध्यायाचं पठण केलेलं असेल, प्रत्येकाने प्रत्येकाच्या वेळेनुसार आवडीनुसार या सेवा ज्या आहेत तर त्या केलेल्याच असतील। त्यासोबतच कोणी रुद्राभिषेक सुद्धा केलेला असेल तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे सर्व दुःख, अडचणी, संकट हे नक्कीच दूर होतील आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहील। आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर आपण केला तर भगवान शिवशंकर हे नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे। त्यामुळे ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांचा वास्तव्य हे कायम राहील आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता सुद्धा भासणार नाही। आपल्या मुलांवरती येणारे सर्व अडचणी, संकट, अडथळे नक्कीच या उपायामुळे दूर होतील। तर कोणता उपाय करायचा आहे हे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देवी देवता आहेत आणि प्रत्येक देवतांचं विशेष असं महत्त्व असून प्रत्येक देवताला विविध पदार्थ आणि विविध वस्तू आणि विविध अलंकार आणि शस्त्र हे प्रिय असतात। त्याचप्रमाणे प्रत्येक देवतांना खास फूल सुद्धा प्रिय असल्याचं पुराणामध्ये आढळतं। प्रत्येक फुलाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्त्व आहे आणि या फुलांपैकीच एक म्हणजे धोत्र्याचं फूल, जे की महादेवांना अतिशय प्रिय आहे। धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण केल्याशिवाय महादेवांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि या फुलाची खासियत म्हणजे हे धोत्र्याचं झाड कोणत्याही ठिकाणी अगदी सहजपणे उगवत असतं। धोत्र्याचं फूल प्रसाद म्हणून हे फळ खाता येत नाही, ते विषारी असलं तरी सुद्धा या फळाचे अनेक फायदे आणि महत्त्व या धोत्र्याच्या फळाप्रमाणे आणि धोत्र्याचं फूल सुद्धा खूप खास आहे। तर ज्योतिषशास्त्रामध्ये या फुलाला खास महत्त्व आहे आणि धोत्र्याच्या फुलाचा रंग साधारणपणे पांढरा असतो आणि हा जो पांढरा रंग आहे तर तो महादेवांना अत्यंत प्रिय आहे। तर धोत्र्याच्या फुलांना कोणताही सुगंध नसतो। काही ठिकाणी ही फुलं हलक्या जांभळ्या किंवा पिवळ्या रंगाची सुद्धा असतात। ही फुलं तोडल्यानंतर लगेचच ती कोमेजत असतात आणि त्यामुळे ते लगेचच देवाला अर्पण करावं लागतं। मग महादेवांना हे फूल एवढं प्रिय का आहे तर ज्या वेळेला समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेला समुद्राच्या पोटातून हलाहल म्हणजेच विषाने भरलेला कलश बाहेर आला होता आणि त्यावेळेला सर्व देव हे विष कोंब प्राशन करणार होते। तर हा विचार करू ते लागले होते, त्यावेळेलाच महादेवांनी हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात ते साठवलं। त्यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्यामुळे याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून महादेवांना ते अर्पण केलं जातं। त्याचप्रमाणे धोत्र्याचं फळ सुद्धा हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि ते सुद्धा आपण अर्पण करत असतो। धोत्र्याचं फळ विषारी असल्यामुळे महादेवांनी त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी सुद्धा महादेवांच्या चरणामध्ये वाहिलेलं धोत्र्याचं एक फूल तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता। त्यामुळे महादेवांचा आशीर्वाद हा तुमच्यावरती कायम राहील। आता हे धोत्र्याचं फूल जर तुम्ही भगवान शिवशंकरांना नियमानुसार अर्पण केलं तर तुम्हाला नक्कीच याचा लाभ हा मिळत असतो। तर पहा, आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये जाताना धोत्र्याचं फूल हे सोबत घेऊन जायचं आहे। एक तांब्या भरून जल सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे। मंदिरामध्ये तुम्हाला गेल्यानंतर सर्वप्रथम नंदीच्या पायावरती हे जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती असलेलं निर्माल्य हे आपण काढायचं आहे। आता भगवान शिवशंकरांना अगोदर कोणीतरी जल अर्पण केलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर काळे तीळ असेल तर या दिवशी आवर्जून या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचं आहे आणि असं हे पाणी तुम्हाला शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे की ज्यामुळे आपल्या पितरांना सुद्धा याची शांती मिळत असते।
कारण की या दिवशी अमावस्या सुद्धा आहे। आता हे शुद्ध जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे। परत तुम्हाला जल जे आहे तर ते भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। मग ते बेलपत्र असेल, बेलफळ असेल किंवा या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर भगवान शिवशंकरांना चंदनाचा भस्म लावायचा आहे। साधा शृंगार शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे। आपण शिवलिंगावरती सफेद फुलं अर्पण करायचे आहेत आणि आता आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी आपण धोत्र्याचं फूल जे घेतलेलं आहे तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। आता उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती शिवशंकरांना प्रार्थना करून सांगायची आहे। अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, मग ती संतान प्राप्तीची असेल, नोकरी मिळत नसेल, जी काही तुमची इच्छा असेल तर ती भगवान शिवशंकरांना अगदी मनापासून आणि श्रद्धेने प्रार्थना करून सांगायची आहे आणि हे फूल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आता आपल्याला भगवान शिवशंकरांचा जो महामृत्युंजय मंत्र आहे तर त्याचा 108 वेळेला जप करायचा आहे। अगदी तुम्हाला तिथे जप करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा या मंत्राचा जप केला तरीही चालेल, पण भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला या जपामुळे प्राप्त होत असतो। तर आता हे फूल तिथे ठेवल्यानंतर थोडा वेळ आपण मंत्र जप जो आहे तर तो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने हे फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे। आता हे फूल आपण आपल्या घरी आणत असताना आपण रस्त्यात कुठेही थांबायचं नाही, कोणाच्या इथे जायचं नाहीये। आपण जर असं काही केलं तर आपण जो काही उपाय करत असतो तर ते उपाय सफल ठरत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये डायरेक्टली यायचं आहे। घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहे, तोंड धुवायचं आहे आणि हे फूल आणल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। सर्वप्रथम देवापुढे शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे जे तुम्ही धोत्र्याचं फूल महादेवांच्या मंदिरामधनं आणलेलं आहे तर तेव्हा आपल्याला सांगायचं आहे की हे मी फूल कशासाठी घेऊन जात आहेत। मग ते नोकरी मिळत नसेल किंवा घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी हे मी फूल घेऊन जात आहे असं तुम्हाला मंदिरामध्ये भोलेनाथांना सांगायचं आहे आणि त्यानंतरच हे फूल आपल्याला तिथून उचलून शिवलिंगावरनं उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आणायचं आहे। आता धोत्र्याचं फूल तुम्ही एखाद्या तुमच्या पुस्तकामध्ये, बुकमध्ये ठेवू शकता। फूल वाढलं तर ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता। विशेषतः तुमच्या घरातील जी मुलं अभ्यास करत नसेल किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर अभ्यास त्यांचा म्हणावा तसा होत नसेल किंवा अभ्यास केला तरी त्यांना तसं म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर अशा वेळेला मुलांच्या पुस्तकामध्ये हे फूल तुम्ही नक्कीच ठेवू शकता। त्यामुळे मुलांची ज्ञानवृद्धी होण्यासाठी मदत होते आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा मुलांवरती सदैव राहतो। तर पहा, मुलांच्या तुम्ही अगदी कंपासमध्ये सुद्धा हे फूल एक ठेवू शकता आणि त्यामुळे मुलांची ज्ञानवृद्धी होण्यासाठी मदत होते। भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मुलांवरती सदैव राहतो। तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे। धोत्र्याचं फूल तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता। आता तिजोरीमध्ये जर तुम्हाला हे फूल ठेवायचं असेल तर लाल कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये हे फूल तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जी काही पोटली आहे तर ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे। जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी मदत होते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि आपल्या पैशाच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील, अडथळे, संकटे असतील तर ते सुद्धा दूर होतात। त्याचप्रमाणे झोपल्यावर जर तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडत असतील तर उशीखाली सुद्धा तुम्ही हे धोत्र्याचं फूल ठेवून झोपू शकता, त्यामुळे सुद्धा तुमची भीती दूर होते। आणि विशेषतः लहान मुलं जर झोपेमध्ये दचकत असतील तर त्यांच्या उशीखाली सुद्धा तुम्ही हे फूल ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या अगदी पॉकेटमध्ये, पर्समध्ये सुद्धा हे धोत्र्याचं फूल ठेवलं तरी सुद्धा चालेल। त्यामुळे भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो आणि हे धोत्र्याचं फूल जोपर्यंत तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या जवळच ठेवायचं आहे। तुम्हाला जर जुनं धोत्र्याचं फूल फेकायचं असल्यास तर ते कुठेही तुम्हाला फेकायचं नाहीये, एखाद्या नदीमध्ये तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे। धोत्र्याचं फळ हे विषारी असलं तरी ते महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि या सृष्टीत ज्या सजीवाला समाजाने नाकारलं त्या प्रत्येकाला महादेवांनी आपल्या जवळ स्थान दिलं आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांना भोला भंडारी असं संबोधलं जातं। तर चला, झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।